इच्छा अपेक्षा सारख्या आहेत म्हणून सारी माणसं सारखी आहेत. गरजा सर्वांच्या एक सारख्याच, सारी माणसं सारखी आहेत. जन्मास येतात एक सारखीच, जगतात एक सारखीच आणि मरतात सुद्धा एक सारखीच. ही तो गोष्ट करूया. या दृष्टीनं निसर्गाच्या नियमाप्रमाणे सारी माणसं सारखी आहेत. हा मनुष्य आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला बनवतो, खोटं बोलतो, फसवतो, नाना प्रकारच्या युक्त्या करतो आणि आपापसामध्ये तुझं माझं करत भांडत राहतो. स्वार्थासाठी आपमतलबी बनून तो इतरांशिवाय पाहतो. त्याची माणुसकी नष्ट होते. पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आसपासचे जे वातावरण आहे तशीच माणसाला लहान असल्यापासून हळूहळू सवय लागते आणि त्याची आदत, त्याचा स्वभाव, त्याचं वागणं बोगणं जळणं हे इतरांच्या सारखंच होतं. त्यालाही माहित नाही आपण खरंच माणसासारखं जगतो की नाही म्हणून. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. मनुष्य अशा प्रकारे सवयीचा गुलाम बनतो आणि लहान वयापासून जेव्हा कळत नाही तेव्हापासून या सवयी लागतात वेड्या वाकड्या आणि त्यामध्ये माणसाचं सारं जीवन बर्बाद होऊन जातं. म्हणून बाबासाहेबांना फार महत्व वाटत होतं माणसाला माणूस बनवण्याचं. माणूस बनण्यासाठी त्यांच्या पुढे फक्त एकच मार्ग होता, तो म्हणजे बुद्ध. मानव जातीच्या इतिहासात परिपूर्ण मनुष्य कोण बनला तर बुद्ध. सर्व सुखी मनुष्य कोण बनला? बुद्ध. सर्व दुःख कोणीही संपून टाकली? बुद्धानं. सर्व माणसांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य बनवून बुद्धाचाच उदय झाला. एक मनुष्य परिपूर्ण कसा होतो? हाऊ द ह्युमन बीइंग इज परफेक्टेड. त्याचं उदाहरण म्हणजे बुद्ध आहे. परफेक्ट ह्युमन बीइंग, एक परिपूर्ण मनुष्य. जो परिपूर्ण आहे तो सुखी असतो, कायमचा सुखी. दुःख त्याला स्पर्श करत नाही. आणि जो दुःखी असतो तो कधी परिपूर्ण होत नाही. त्यामुळं माणसाला परिपूर्ण होण्याचा अधिकार आहे. त्याचं जो मन आहे त्या मनाला योग्य खतपाणी घातलं तर ते मन फुलासारखं उमलू शकतं. आणि जे फुलासारखं उमलतं ते आनंद देतं, ते आनंद सुख देतं. स्वतःही सुखी असतं आणि इतरांना सुद्धा सुख देतं. माणसाच्या त्या मनाला फुलासारखं उमलू दिलं जात नाही जेव्हा बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती लादल्या जातात. द्वेष केला जातो, राग केला जातो, तुसडेपणा केला जातो, फसगत केली जाते. हे खतपाणी नाही, सारी घाण आहे, कचरा आहे. त्यामध्ये माणसाचं मन कोमेजून जातं, निस्तेज होतं, मरून जातं आणि मरेपर्यंत तो सुखानं जगू शकत नाही. लक्षात आलं? माणसाचं मन कोमेजून जाता कामा नये. ते फुलासारखंच उमललं पाहिजे. आणि फुलासारखं उमलायचं असेल तर बुद्धाच्या शिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांनीच हे फूल कसं उमलवायचं, कशी काळजी घ्यायची हे शिकवलेलं आहे. जी विद्या जगामध्ये कोणालाही नव्हती, कुठल्याही धर्माला नव्हती, कुठल्या संस्थापकांना सुद्धा नव्हती. सर्व धर्माच्या संस्थापकांनी इकडून तिकडून गोळा करून आपलं ज्ञान पुढे मांडलेलं आहे.
आणि मग सुखी कसा होईल मनुष्य, त्यांचं उत्तरच नाही. हे माणसाच्या हातात सुख नाही, माणसाच्या हातात दुःख नाही, ते सारं देवाच्या हातात. त्यांनी तिकडे बोट दाखवलं, देवाच्या हातात आहे, मग त्यातून मिळवायचं कसं? तर मग आमचं ऐका, आम्ही पूजा अर्चा करू, आम्ही मध्यस्थ, आमच्या थ्रू तुम्ही जा, म्हणजे मग देव प्रसन्न होईल. बरं ठीक आहे, तेही केलं. केव्हा प्रसन्न होईल? आता नाही व्हायचा, तुम्ही मेल्यावरती तुम्हाला स्वर्ग देईल. आहे का काही मान्य करायला साक्ष? अरे माणसाला आत्ता सुखी पाहिजे व्हायचंय, आत्ता जिवंत असताना. मेल्यानंतर सुखाची कोणाला गॅरंटी नाही. म्हणून सारे धर्म खोटे आहेत हे लक्षात घ्या बरं. या एका मुद्द्यावरून तुम्ही धर्माचं सोंग करता, लोकांच्या माथी तो मारता, पण तू ज्या माणसाला आता जिवंत असताना सुखी व्हायचं आहे, ते सुख तुमचा धर्म देऊ शकत नाही. तुम्ही त्याला थाप मारता की आता हे केलं की पुढच्या जन्मात तुला सुख मिळेल. बनवेगिरी आहे, थापा आहे, त्या खोटेपणा आहे. परंतु लहान वयापासून घरातच तो कोठेपणा आईबाप करतात, नातेवाईक करतात, शेजारी पाजारी करतात. म्हणून लहान मुलांना तीच सवय लागते आणि ते धर्माच्या ह्या बंदिवासामध्ये, ह्या कोठडीमध्ये बंद होऊन जातात. विकास बंद, संपला. विकासासाठी मनाची जोपासना करायची, त्याला खतपाणी घालायचं, हे त्याला कोणी सांगतही नाही, त्याला ते माहीतही होत नाही आणि त्याला स्वतःलाही तसं करावं असं वाटत नाही. याला म्हणतात अज्ञान. आणि या अज्ञानानं सारं जग आंधळ झालेलं आहे, सर्व मनुष्य जात आंधळी झालेली आहे. खोटेपणा सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. हेच लोक, धर्माचे लोक म्हणतात देव एकच आहे. आपला अनुभव असा आहे की देव काही एक नाही. ख्रिश्चनाच्या देवाला हिंदू मानत नाही, हिंदूच्या देवाला ख्रिश्चन मानत नाही, आणि मुसलमानच्या अल्लाला कोणी मानत, दोन्ही मानत नाही. ही तर गोष्ट खरी आहे. प्रत्येकाचा देव वेगळाच आहे. थापा मांडण्यासाठी देव एकच आहे असं म्हणतात, पण वस्तुस्थिती काय आहे? ही वस्तुस्थिती आहे. मस्जिदीमध्ये अल्लाचीच प्रार्थना केली पाहिजे, तिथे शंकराची पूजा करून चालायचं नाही, आहे ना खरं? आणि हिंदूंच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांची प्रार्थना चालायची नाही. अरे देव एकच आहे ना, मग इथे ऐकलं काय, तिथे ऐकलं काय, तिथे ऐकलं काय, काय फरक पडतो? आता आपला सामान्य अक्कलेचा भाग झाला. ती अक्कल तरी आपल्याला या धर्मांच्या मध्ये पाहायला मिळते का? त्याच्यावर लक्षात घ्यायचं की किती खोटेपणा भयंकर आहे. म्हणून बुद्धाशिवाय पर्याय नाही. बुद्धानं काय सांगितलं? खोटेपणा तर केलाच नाही. बुद्धाने एवढं सांगितलं, बघ रे बाबा मी सुखी झालो आहे, आणि ते लोकांनी बघितलंच होतं. त्याबद्दल वादच नव्हतं की बुद्ध सर्व सुखी. मी सुखी झालो ही काही कोणाची मेहरबानी नाही, हे बुद्धानं सांगितलं. मी सुखी झालो माझ्या प्रयत्नाने, आणि सुखी होण्यासाठी मी वापर केला माझ्या मनाचा. मनाला मी फुलवलं, मनाची जोपासना केली, मनाला शुद्ध केलं, आणि मी सर्व सुखी झालो. प्रत्येक माणसाजवळ मन आहे, म्हणून प्रत्येक माणसाला मनाचा वापर मी जसा केला तसा करता येणं शक्य आहे. आणि तसं जर त्यानं करून बघितला तर तोच माझ्यासारखा बुद्ध होईल. मग माझ्यासारखा दुसरा बुद्ध झाला म्हणून माझ्या काही पोटात दुखायचं नाही. सारं जग बुद्ध झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे.
प्रत्येकाजवळ मन आहे आणि ते उमलू शकतं कमळासारखं. इतकी सरळ सरळ मुद्दानं शिकवण दिली. सुख मागून नाही मिळत, ती वस्तू नाही, चीज वस्तू. दुःख देऊन टाकता येत नाही, ती चीज वस्तू नाही. ही वस्तू घेतली कोणाला देऊन टाकली नाही, दुसऱ्या वस्तू दिली घेतली, असं सुख दुःख नाही. सुख दुःख अनुभव आहे. अनुभवाला रूप नसतं, रंग नसतं, काही नसतं. अनुभव तो सुखाचा असतो आणि तो दुःखाचा असतो, किंवा सुख दुःख असं त्रयस्थ असतो. अनुभवाची देवाणघेवाण करता येत नाही. फक्त आपण कसा अनुभव घेतला तसं दुसऱ्याला करायला शिकवता येतं, तसं कर म्हणून सांगता येतं. आपलं काम संपलं. जर त्यानं केलं तर त्याला आपल्यासारखाच अनुभव येईल, आणि नाही केलं तर तो जसा आहे तसा राहील. एकमेकांना आपण याच्या पलीकडे जाऊन मदत करू शकत नाही. कोणाचं कल्याण तर आपण करू शकत नाही. कल्याणाचा मार्ग दाखवू शकतो. कल्याण ज्याचं त्याला करायचं असतं. साधं उदाहरण बुद्धानं दिलेलं आहे. आपण असा हात उगारला कोणावरती, समोरच्या माणसाला काय वाटतं? आनंद वाटतो का? तुम्ही हात उगारला आणि तो मला म्हटला थँक्यू व्हेरी मच, असं काही चालतं का? कोणावरती हात उगारला तर तुमचे आभार नाही म्हणायचा. कारण तुमचा हात त्याला हात मारण्यापूर्वी तो तुम्हाला झोडपायला लागेल, सोडायचा. ही तर गोष्ट खरी आहे ना. हात उगारला, दुःखच निर्माण झालं. दुःख कधी निर्माण झालं बघितलंय? हात उगारून कधी सुख निर्माण झाल्याचं बघितलंय का? मनुष्य जातीत कोणी बघितलं नाही. दुःख निर्माण, हा अनुभव आहे की नाही? आपण हात उगारला, दुःख निर्माण झालं. कुणी केलं निर्माण? आपल्या हाताने आपण केलं निर्माण. कोणाच्या पाठीवर हात दिला ठेवला, सुख होतं की नाही? ओझं होतं. मग ते सुख झालं, कुणी निर्माण केलं? आपण निर्माण केलं. पुरावा आहे ना. कोणाशी गोड बोललं, सुख होतं की नाही? शिवीगाळ केली, दुःख होती की नाही? कुणी दुःख निर्माण केलं? माझ्या तोंडानं केलं. ही तो गोष्ट खरी आहे. कोणाचा राग केला, दुःख होतं की नाही? कोणाशी प्रेमानं वागलं, सुख होतं की नाही? कुणी सुख दुःख निर्माण केलं? माझ्या मनानं केलं. म्हणून बुद्धानं सुख दुःख कुठून निर्माण होतं त्याचा शोध घेतला आणि ते सत्य माणसाला सांगितलं. तू सुख निर्माण करतोस, तूच दुःख निर्माण करतोस. कोणाकडे बोट दाखवतोस आणि कोणाकडे प्रार्थना करतो? सुख करता, दुःखार्ता, वार्ता विघ्नाची, आणि भलतीकडे बोट दाखवतो. आहे का डोकं ठिकण्यावर तुझं? काही लक्षात आलं? आता पुढच्या महिन्यात 16 तारखेला पाहिजे अशीच माणसं दिसणार आहेत, नाही दिसायची? सुख मागणारी. बरं, मागून मागून कोणाचकडे मागायचं? तर तुम्हीच केलेली मातीची मूर्ती आणायची, रंगरंगोटी केली, बाजारातून पैसे मोजून विकत आणायचे आणि घरात मोठा समारंभ करायचा आणि म्हणे जागृत दैवत नवसाला पावतो. हजारो बिनडोक माणसं तिथे काय काय अर्पण करतात ना. ऐकला मुंबईचे गणपती प्रसिद्ध? सांगा बरोबर एखादा नाव. लालबागचा राजा. पण ते दोन माणसं पाठच आहे. दोन माणसं मेली, मुंबईकरांना सांगावंच लागत नाही. दोन माणसं मेली म्हणते गणपती अंगावर पडून. किती संपत्ती लोक तिथे वाहतात.
कोण घेऊन जातं? तो एवढे नारळ वाहतात ते. एक नारळ तरी हत्ती खातो का? म्हणजे गणपती खातो का? म्हणजे लोकांना उल्लू बनवायचं काम एवढं मोठं आहे आणि लोक उल्लू बनतात. ती सर्वात मोठी कमजोरी. सुख तुम्हाला कोणी देत नाही, दुःख तुम्हाला कोणी देत नाही, तुमचं दुःख कोणी घालवत नाही. ते सारं तुमच्याच हातामध्ये आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ सत्य फक्त बुद्धानं पुढे मांडलं. जगात एकाही माणसाची हिंमत झाली नाही, एकाही धर्मसंस्थापकाची हिंमत झाली नाही. साऱ्यांनी फक्त थापा मारल्या. लक्षात येतं आपल्याला. आणि मग बुद्धानं सांगितलं की तुझ्याच हातामध्ये आहे. मी 2 कामं केली. माझ्या मनात कोणाला मारण्याची भावना निर्माण झाली, मी एकाग्रपणे चिंतन केलं. माझी मारण्याची इच्छा दुःख देणारी आहे, मलाही दुःख देणारी आहे, दुसऱ्याला दुःख देणारी आहे, ही नुकसान करणारी आहे, ही वाईट आहे गोष्ट. असं मनात मी वारंवार विचार करत होतो आणि त्या विचारातून माझी ती भावना संपून जात होती. अरे हे वाईटच आहे, मग नाही करायचं. मग मनाला धडा मिळत होता आणि मन शिकत होतं काय, हे वाईट आहे, करायचं नाही. हे लक्षात आलं. म्हणून माझ्या मनातली हिंसा संपली. द्वेषाच्या बाबतीत तसंच करत होतो, माझ्या मनातला द्वेष संपला. लोभाच्या बाबतीत मी तसाच विचार करत होतो, माझ्यातला मन लोभ संपला. त्यावेळी मनामध्ये मैत्री जागली. मैत्री केल्यावरती मला वाटायचं की हे माझ्या सुखाचं आहे, इतरांच्या सुखाचं आहे, आनंदाचं आहे, सर्वच चांगलं होणार आहे त्याच्यामधून. वारंवार विचार केला आणि माझ्या मनामध्ये मैत्री पक्की झाली. माझं मन मैत्रीमय झालं. आलो, मी दान करायला लागलो, दुसऱ्याच्या कामी पडायला लागलो, लोभ सोडून दिला. आणि हे चांगलं आहे, सर्वांच्या कामाचं आहे, माझ्या हिताचं आहे, दुसऱ्याच्या हिताचं आहे, सर्वांच्या हिताचं आहे. असं चिंतन म्हणून केलं तर माझी दानाची भावना वाढली. मला जास्तीत जास्त करण्याची हिंमत आली. आणि जे काही पूर्वीचं दुःख होतं ते संपून गेलं. आनंद वाटला, सुख वाटलं. तसं हिंसेचं सुद्धा, हिंसा मनात मी काढून टाकली. अहिंसेची भावना निर्माण झाली, मैत्रीची भावना निर्माण झाली, करुणेची भावना निर्माण झाली. अशा प्रकारे मी माझ्या मनाला खत पाणी दिलं. आता लक्षात आलं खत पाणी कसं देतात ते. असं मी खत पाणी माझ्या मनाला दिलं आणि माझ्या मनातल्या साऱ्या वासना आणि वाईट गोष्टी संपून गेल्या. आणि माझं मन फुलासारखं उमललं. त्यामध्ये मैत्रीचा सुगंध आहे, माणुसकीचा गंध आहे, आपलेपणाची ओढ आहे, त्यागाची भावना आहे, सहकार्याची जिद्द आहे. कुठे गेलो तर हे गुण असल्यामुळं तशीच गुणी माणसं माझ्याजवळ येतात आणि आमचं साऱ्यांचेच गुण वाढतात. आम्ही परिपूर्ण होतो, सुखानं जगतो. म्हणून माणसाचा विकास व्हायचा असेल, त्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे म्हणतो हल्ली, पण ती छोटीशी गोष्ट आहे. व्यक्तित्व विकास छोटीशी गोष्ट आहे. मनुष्य म्हणून विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि मनुष्य म्हणून विकास होतो तेव्हा मनुष्य सदैव सुखानं जगू शकतो. कुठलंही दुःख त्याला शिवत नाही, तर दुःखानं कधी दुःख होत नाही. तेव्हा तो बुद्धासारखा परिपूर्ण होतो, कमळासारखा उमलतो. याला म्हणतात बुद्धत्व. बुद्धासारखं बनणं. आणि बुद्धाने तेच सांगितलं की मी बनलो बुद्ध, सर्व सुखी झालो, तुमच्यासारखाच होतो मनुष्य मी. असे प्रयत्न केले, माझ्या मनाची मी मशागत केली आणि माझ्या मनातल्या ह्या सत्यतेच्या बीजाला खतपाणी घातलं
आणि मग कुठे मी कमळासारखं उमललो, कमळ बघितलं तर बघणाऱ्याला आनंद होतो, सुखच मिळतं. कमळाच्या फुलाचा वास घेतला, सुखच मिळतं, आनंद होतो. जो संपर्कात येईल कमळाचा त्याला आनंदच होतो, त्याला सुखच मिळतं. आणि स्वतः कमळ सुखीच असतं, आनंदीच असतं, परिपूर्ण. अशा प्रकारे मनुष्य परिपूर्ण होतो आणि खरं सुख प्राप्त करतो. जगातले सारे धर्म बुद्धानं खोटे ठरवलेले सिद्ध करून दाखवलं की सारे खोटे आहेत म्हणून. आणि आपण कसे परिपूर्ण झालो हे सांगितलं, हे सत्य आहे. लोकांना काय सांगितलं, हे सत्य मला कळलंय, तसं मी तुम्हाला सांगितलंय, तुमचं तुम्ही करून पहा. मी तुम्हाला सुख दुःख नाही देऊ शकत, कोणी कोणाच्या कमी नाही पडू शकत. ज्याचं त्यालाच करावं लागतं, ज्याचं त्याला करावं लागतं. हीच बुद्ध धर्माची मोठी गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की सर्वांनी दीक्षा घेतली पाहिजे. ज्याचं त्याला करावं लागतं, म्हणून ज्यानं त्यानं जबाबदारी घेतली पाहिजे की मला बुद्धासारखं बनायचंय, मला बुद्धाच्या मार्गाने जायचंय, मला सर्व सुखी व्हायचंय. ठरवा, निश्चय करा. बुद्ध काय समजून घ्या, धम्म काय समजून घ्या, करण्याची जिद्द बाळगा. हे जेव्हा आपण करतो त्या कार्यक्रमाला म्हणतात धम्म दीक्षा. धम्म दीक्षा घेतल्याशिवाय कोणीही बौद्ध बनत नाही, कोणीही सुखाच्या मार्गाने जाऊ शकत नाही. त्याचं जीवन असं बर्बाद होईल, पण त्याला परिपूर्ण सुख कधीच पाहायचं नाही, चांगलं कधी लाभायचंच नाही. हे लक्षात आलं आपल्या? हा बुद्धाचा उद्देश आहे. प्रत्येक माणसाला आपली जबाबदारी घेऊनच करायला पाहिजे. बुद्धानं मार्ग दाखवला, चालायचे आपल्याला. आपलेच पाय पांगळे असतील तर, आपणच लंगडे असू तर बिघडलं सारखं. आणि सर्व धर्मांनी माणसाला लंगडं पांगळं बनवलं, हे लक्षात घ्या. अडवून ठेवलं, पांगळं बनवलं. अरे तू चालू नकोस, तू इथेच राहा. काय देव देईल ना तुला सुख. बसला देवाला. आणि एक दिवस गेला बरोबर, काही मिळालं नाही. मी लहानपणी गावात असताना पाहायचो, मला काही गोष्टी अजूनही आठवतात. जुनी म्हातारी माणसं गावातली काय बोलायची माहिती आहे? ठरलेली त्यांची भाषा असायची. पहिली गोष्ट म्हणजे इतका देवदेव केला, इतकं देवाचं केलं, उपास तापास केले, जत्रा यात्रा केल्या, काही उपयोग झाला, सारं वाया गेलं. असे जुने लोक बोलायचे खेड्यामध्ये, काही उपयोगाचं नाही, वाया गेला. अनुभव होता त्यांचा, काहीच मिळालं नाही. दुसरी भाषा, अरे आता वाट तरी कशाला बघतोस, जाना एकदाच लवकर घेऊन. म्हणजे काय, मरणाला बोलत होते, बाबा आता वाट नको बघू, जा एकदाच घेऊन, आता वैतागलो, इथे कंटाळलो, सारं जीवन वाया गेलं, काही मिळालं नाही. लक्षात घ्या, जी ही खेड्यातली माणसं बोलायची तीच वेळ प्रत्येक माणसावरती येते. मरताना कोणी सुखासुखी मरत नाही. आजही हालाल होऊनच मिळतो. आणि दवाखान्यात ऍडमिट होऊन जास्त हाल सहन करतो, सुखाने मरत नाही. तिथे नळ्या लावतील, इंजेक्शन लावतील, हे करतील ते करतील, वैतागच आहे, दुःखच आहे. त्यांना माहित असतं हे काही वाचवणार नाही. हे खरं आहे की खोटं आहे? तुम्हाला शांतपणे घरात मरण येत नाही, दवाखान्यात तुमचे एवढे हाल करतात आणि मग तुम्ही मरता. किती कठीण झालं ते बाबा. सारे 5 स्टार दवाखाने, मल्टी स्पेशालिस्ट, ही तो गोष्ट घरी आहे. म्हणून माणसाला सुखी होण्याचं तंत्र कळलं पाहिजे आणि सुखानं मरण मिळवता आलं पाहिजे. जो सुखानं मरतो तो खरा मनुष्य.
जो दवाखान्यात मरतो हाल होऊन, त्याला काही खरं म्हणणं मोठं मुश्किलच आहे. काही लक्षात आलं? म्हणून माणसाचा विकास होण्यासाठी लहान वयापासून शिकवा, मनाचा विकास कसा करायचा ते संस्कार लावा, मेडिटेशन करायला शिकवा, सकारात्मक वागायला शिकवा, त्या मुलांना नेमकी वाट दाखवा की पुढे चालून ते त्याच वाटेनं जातील. त्यांना वाम मार्गाला लावू नका, भटकायला लावू नका. आणि जगामध्ये अनेक गोष्टी आहेत तुमचं मन ओढून घेणाऱ्या, आकर्षण करणाऱ्या. त्यामध्ये माणसं कुठेही भटकतात, कुठेही जातात आणि आयुष्याचं नुकसान होतं. म्हणून बौद्ध बनावंच लागतं प्रत्येक माणसाला. बुद्धाशिवाय दुसरा तर उपाय नाही. आणि बाबासाहेबांनी म्हणूनच भारत बौद्धमय करण्याचं ठरवलं. काय पडलं होतं त्यांना? एकटे झाले असते, त्यांच्या समाजातले 4 लोक झाले असते, ते काम पुष्कळ झालं असतं. काय उठाठेव करायची गरज होती एवढी? पण नाही, त्यांच्या मनात तीच करुणा होती जी बुद्धाच्या मनात होती. बुद्ध झाले, सर्व सुखी झाले. काय त्यांना गरज होती गावोगाव फिरायची, लोकांना धम्म सांगायची आणि ते देतील त्या अन्नावरती जगायची? काय होती काय गरज? दुसऱ्याच्या अन्नावरती जगले, लोकांच्या दारात जाऊन जी भीक मिळायची त्याच्यावरती जगले बुद्ध. खरे आहे ना? सर्व सुखी मनुष्य झाला. जगण्यासाठी त्याला भीक मागण्याची काय गरज होती? होती का काही गरज? काही गरज नव्हती. त्यांनी भीक मागितलं त्या माणसाच्या हितासाठी, त्याला समजवण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी. 45 वर्ष त्यांनी असं जीवन कंठलं, सर्व सुखी होऊन, बुद्ध होऊन. एवढी दया होती त्यांच्या मनामध्ये, एवढी करुणा होती त्यांच्या मनामध्ये. ठीक आहे, मी दुःखमुक्त झालो, पण हा प्रत्येक मनुष्य दुःखी आहे, त्याला सुद्धा दुःखमुक्त केलं पाहिजे. जे मला जमलंय, मी जसं केलं त्याला सांगितलं पाहिजे, तोही दुःखमुक्त होईल. हे एका करुणेपोटी बुद्धांना 45 वर्ष जनसेवा केली. हीच करुणा बाबासाहेबांच्या मनात होती. म्हणून त्यांनी आयुष्यभर तेच काम केलं. नाना प्रकारच्या आपत्त्या, नाना प्रकारचं दुःख झेललं. टीका टिप्पणीचा वेळच नाही. काही वैभव भोगत बसले नाहीत, त्यागच त्याग केला. आणि शेवटी सर्वांना स्वतः बुद्धाच्या मार्गाने गेले आणि लोकांना सुद्धा बुद्धाच्या मार्गाने दिला. काही लक्षात आपल्या? म्हणून कृपया बुद्ध धम्माला कधी लेखू नका. बौद्ध बनण्याचा प्रयत्न करा. धम्म समजून घ्या, बुद्ध समजून घ्या, बाबासाहेब समजून घ्या. आपल्याच हातात आपलं कल्याण आहे हे समजून घ्या. आणि ते कसं करायचं ते बुद्धानं शिकवलं. म्हणून त्या बुद्धाचा स्वीकार करा, धम्म दीक्षा घ्या. घरातल्या प्रत्येकाला द्या, नातेगोत्याच्या लोकांना द्या, मित्रांना द्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्या, जगाला धम्म द्या, पण द्या, स्वतः पुरता ठेवू नका. आजच्या प्रसंगी अतिशय महत्वाचा धडा जो आहे तो पण लक्षात ठेवावा आणि प्रामाणिकपणे इमानदारीनं बौद्ध बनण्याचा प्रयत्न करावा. मित्राच्या कल्याणासाठी नाही म्हटलं तरी स्वतःच्या सुखासाठी, हितासाठी ते करावंच लागणार आहे. हे सत्य लक्षात घेऊन आपण ते करावं. एवढीच मी या प्रसंगी आपल्याला सूचना देईल आणि माझं लांबलेलं बोलणं इथेच थांबवेल. जय हिंद.